टू माय चॅनल. सो फायनली आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं विंटर वेअर कलेक्शन. सो भरपूर कलेक्शन मागवलेले आहे बघताय. याच्या आधी स्वेटर नॉर्मल जे स्वेटर्स असतात आपण किंवा जॅकेट्स असतात तुम्ही बघितलं असेल, एक दोनदा मी वेअर केलेलं आहे. तशा पद्धतीचेच वेअर केलं आहे. म्हटलं यावेळेला नवीन काहीतरी ट्राय करू आणि सगळे अफोर्डेबल रेंजमध्ये आहेत. सो जेवढं पण कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते सगळं स्वेटर्सचं आहे आणि थोडे वेगळ्या पद्धतीचे स्वेटर आहेत, जेणेकरून बाकीचे जे स्वेटर्स आपण साडीवर किंवा कुर्तीजवर वेअर करू शकतो, पण प्रॉपर जीन्सवर वेअर करण्यासाठी एकदम बेस्ट कलेक्शन आहे. सो अशामधलेच काही एक दोन मी मागवले आहेत. तर त्याच्यातलं हे फर्स्ट पीस कलरमध्ये आहे, हाय नेकमध्ये आहे. जसं हे दिसत आहे या पद्धतीचं पूर्ण नेक प्रॉपर वरपर्यंत पॅक होतो आणि लॉंग स्लीव्ज दिलेला आहे. अशा पद्धतीने वेअर केल्यानंतर मला कुठली स्वेटरसुद्धा घालायची गरज नाही पडली, एवढं प्रॉपर गरम आहे. आणि दोन्ही साईडला पूर्ण दोन्ही बाजूनी पूर्ण प्लेन आहे, कुठलीच प्रिंट नाही आहे याच्यावर. सो अशा पद्धतीचं कुठलंही हाय वेस्ट जीन्स वगैरे जर तुम्ही वेअर करत असाल तर त्याच्यावर इझिली जातं, किंवा नॉर्मल जीन्स जरी वेअर केलं तरी पण इझिली जातं. सो अशा पद्धतीचं आहे. ही मला थोडीशी ही वेगळी वाटली होती म्हणून मी हे परचेस केली. ह्याच्या हँडमध्ये अशा पद्धतीची लेस लावलेली आहे, अशी पूर्ण लेस लावलेली आहे खांद्यापासून तर खाली आपल्या हातापर्यंत पूर्ण अस्तीनला लावलेली आहे अशा पद्धतीचे. आणि मधात डिझाईन केलेली आहे स्वेटरवर, पूर्ण प्लेन नाही आहे, दोन्ही साईडला सारखे डिझाईन केलेले आहे आणि इथं खाली इलास्टिक दिलेली आहे. सो दोन्ही बाजूला सेम आहे स्वेटर्स आहेत. हे सगळे आपलं ट्राउझर किंवा जीन्सवर घालायचंच आहे, सो त्या हिशोबाने सगळे बोलवले होते. अशा पद्धतीचं आहे. हे पण गरम आहे. हा आहे एम साईज बोलवला होता मी. सो हा ॲक्च्युली एस साईज आहे. मला एम साईज बोलवायचं होतं पण ते आउट ऑफ स्टॉक होतं, सो मी एस साईज बोलवलं होतं. तरी पण हा मला व्यवस्थित बसतो आहे. म्हणजे जरी एस साईज दिलेलं असेल पण याची फिटिंग ती आहे एम साईजनुसार. सो तुम्हाला जर एम साईज फिटिंगला बसत असेल तर तुम्ही एस साईजचं ऑर्डर करायचं प्रॉपर स्पेशल या स्वेटरसाठी. तर आजच्या कलेक्शनमधलं सगळ्यात आवडतं माझं स्वेटर आणि मला बघतानाच असं वाटलं होतं की नाही एकदा तरी ट्राय करून बघायचं. सो तो आहे ॲक्च्युली याचा कलर ना असं ब्लू, प्रॉपर ब्लू पण नाही म्हणता येणार, काहीतरी टील ब्लू असं काहीतरी लिहिलेलं आहे. आता इथे मेन्शन नाही केलेलं आहे ॲक्च्युली. सो हे आहे ड्रेसबेरीचं आणि अशा पद्धतीचं आहे. हायनेक आहे. याच्यामध्ये पण कुठलीही फोल्डिंग दिलेली नाही आहे, प्रॉपर फक्त इथं असं नेक बनवलेलं आहे. जसं बाकी स्वेटरमध्ये इथलं फोल्डिंग ओपन होतं तसं इथलं ओपनेबल नाही आहे. आणि अशा पद्धतीने आहे, दोन्ही बाजूंनी सारखंच आहे अशा पद्धती. आणि याचं सगळ्यात प्लस पॉईंटमध्ये याचा हाताला दिलेली डिझाईन एकदम छान वाटतं, खूप छान वाटतं. मला पर्सनली खूप जास्त आवडलेलं आहे. सो अशा पद्धतीने हँडला असे बटन्स दिलेले आहेत जे एकदम अट्रॅक्टिव्ह वाटतात घातल्यानंतर. तुम्ही मी साईडला इथे स्क्रीन लावून देते आहे, तुम्ही तिथं बघू शकता. सो अशा पद्धतीचे 4 बटन्स दिलेले आहेत, दोन्ही आस्तीनला दिलेले आहेत आणि असं फोल्ड करून त्यावर बटन्स दिलेले आहेत. सो सगळ्या स्वेटरचे जे स्लीव्ज आहेत ते सगळे लॉंग्स दिलेले आहेत. सो अशा पद्धतीचे. नंतर ही स्वेटर मागवली होती मी, पण याचा प्रॉब्लेम असं झाला की हा पण मी एम साईजच ऑर्डर केला होता, पण एम साईजच्या नुसार फिटिंग जी आहे ना ती खूप टाईट येत आहे मला. सो ही स्वेटर जर ऑर्डर करायची असेल तुम्हाला तर जो साईज तुम्हाला फिट बसतो त्याच्यापेक्षा एक साईज मोठा बोलवायचा कधी पण. जसं मला आता मी एम बोलवलं पण तरी पण फिट होत आहे, तर मला एल साईज बोलवावं लागेल. सो अशा पद्धतीने एक साईज मोठा बोलवायचा. तसंच या स्वेटरमध्ये पण जर कुणाला खूप फिट नको हवं आहे तर याच्यामध्ये पण एक साईज मोठाच बोलवायचा. जसं एम जर फिट होत आहे तुम्हाला तर एल साईज बोलायचं. बाकी दोन्ही स्वेटरचे जे आता दाखवले होते त्याचे एम साईज व्यवस्थित फिट होतो मला. सो हा व्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज कमेंट करत चला, कारण कुठलंच कम्युनिकेशन होत नाही, त्यामुळे मला पण माहीत होत नाही तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही आवडत ते. आणि थोडंसं मला पण डिसिजन घ्यायला थोडंसं हेल्प होऊन जातं. एखाद्याने कमेंट केलं तर मला पण थोडंसं प्रोत्साहित झाल्यासारखं वाटतं. सो चला आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय अँड टेक केअर.